पुणे पोलिसांनी आज पुण्यात 267 गुंडांना एकत्रितरित्या पोलीस आयुक्तालयात बोलवलं होतं। त्यांची अक्षरशः धिंड काढण्यात आली। माध्यमांचे रिपोर्टर, कॅमेरे या 267 गुंडांमध्ये गजानन मारणेपासून ते बोडके ते निलेश घायवळ असे कोणकोणते गुंड आहेत त्यांची ओळख करून देत होते। काही गुंड हे पोलिसांसमोर हात जोडून उभे होते, तर काही हाताची घडी घालून। पोलिसांचे घोळके या गुंडांना समज देत होते। पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रांचचे उपायुक्त अमोल झेंडे हे सगळ्यांची नावं विचारत होते। केसेस काय चालू आहेत, कोर्टात कोण जातंय, भांडणं आहेत का, या सगळ्याची माहिती घेत होते। त्यानंतर अमोल झेंडे माईक वरून इथनं पुढे कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, सहभागी व्हायचं नाही, गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओज करायचे नाहीत, रील्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायचं नाही, व्हिडिओ केला तो शेअर केला तर 107 CRPC 110 हे तुमच्यावर तडीपारी असणार आहे, मोक्काप्रमाणे पण कारवाई करू अशा सूचना देत होते। या सूचना समजल्या असेल तर हात वर करा असंही ते म्हणाले। गुंडांनी हात वर केले आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये पुणे पोलीस पुण्यातल्या गुंडांना सज्जडपणे दम ठोकतायत हे स्पष्ट दिसत होतं। पण हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून? तर पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून। 2 दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या। त्यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या अमितेश कुमार यांनी सगळ्या गुंडांची एकत्रितपणे धिंड काढून ओळख परेड करून महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे। पण हे दबंग अमितेश कुमार नेमके आहेत कोण? पुण्यात 2 दिवसात त्यांची दहशत नेमकी कशी निर्माण झाली? त्यांनी या गुंडांची ओळख परेड नेमकी का घेतली? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। मॅच फिक्सिंगचा भांडाफोड करणारे आणि सर्वात जास्त काळ नागपूरचे पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम केलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार अशी त्यांची ओळख आहे। अमितेश कुमार हे मूळचे बिहारचे 1995च्या बॅचचे ते IPS अधिकारी आहेत। दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतलेले अमितेश कुमार हे कायदा आणि सायबर कायद्यात पदव्युत्तर पदवीधर सुद्धा आहेत। अमितेश कुमार हे नागपूर आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अमरावतीचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त ATS आणि विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्र म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। तसंच त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे। बिहारमधून नक्षलवाद्यांसाठी आंध्र प्रदेशात होणारी शस्त्राची तस्करी सुद्धा त्यांनीच उघड केली होती। एक धडाकेबाज आणि दबंग अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख सगळीकडे निर्माण केलेली आहे। अमितेश कुमार नागपूरला असताना त्यांनी केलेल्या मॅच फिक्सिंगचा भांडाफोड हा आजही चर्चेतला विषय असतो। अमितेश कुमार हे 2005 ते 2007 दरम्यान नागपूरला पोलीस उपायुक्त म्हणून काम करत होते। त्यावेळी त्यांनी क्रिकेट विश्वात भूकंपच घडवला होता। त्यावेळी पोलीस आयुक्त म्हणून शिवप्रताप सिंह यादव हे नागपूरला काम करत होते। नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होता आणि वेस्ट इंडिजची टीम हॉटेल प्राइडमध्ये मुक्कामी थांबली होती। ऑलराऊंडर म्हणून ओळख असलेला मर्लॉन सॅम्युएल्स याच्यासाठी हॉटेल प्राइडच्या लँडलाईनवर सारखा कॉल येत असल्याचं लक्षात आल्यामुळे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमितेश कुमार हे त्याच्यावरती बारीकपणे नजर ठेवून होते। त्यांनी केलेल्या या ऑपरेशनमुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का देणारी एक खळबळजनक बातमी उघड झाली होती। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा क्रिकेट बेटिंगचा जगभरात धंदा सांभाळणारा राईट हँड मुकेश कोचर हा दुबईहून मॅच फिक्सिंगसाठी वारंवार मर्लॉन सोबत कॉन्टॅक्ट करत होता। हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी त्याचा कॉल रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती। नंतर देश विदेशातील तपास यंत्रणांनी या प्रकरणाची दखलही घेतली होती। नागपूर पोलिसांच्या तपासाच्या आधारेच ICCनं मर्लॉन सॅम्युएल्सवरती 2 वर्षांची बंदी देखील घातली होती। दरम्यान हा सगळा प्रकार उघड केल्याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त शिवप्रताप सिंह यादव आणि अमितेश कुमार यांचं सर्वत्र कौतुकही झालं होतं। त्यानंतरच्या काळात सुद्धा त्यांनी नागपुरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले। पण परवा पुण्यामध्ये त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचं। काही दिवसांपूर्वी गुंड शरद मोहची भर रस्त्यात झालेली हत्या, पुण्यात वाढलेलं टोळी युद्ध यामुळे पुण्यातली जनता त्रस्त आहे। भर रस्त्यात कोयते हल्ल्यापासून ते अंमली पदार्थाच्या विक्रीपर्यंत रस्त्यावरती गुन्हे घडताना दिसतात। मागच्या 10 वर्षात जेवढ्या अंमली पदार्थांविरोधात कारवाया झाल्या त्यापेक्षा 2023 या एका वर्षात सगळ्यात जास्त किमतीचे अंमली पदार्थ पुण्यातनं जप्त करण्यात आले। त्यामुळे या सगळ्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याचं आव्हान पुण्यात आलेल्या अमितेश कुमार यांच्या समोर होतं। पण पुण्यात आल्यानंतर पहिल्याच झटक्यात अमितेश कुमार यांनी सगळ्या गुंडांना एकत्रित का बोलवलं?
तर पुण्यामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर 2च दिवसात अमितेश कुमार यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच पुण्यातल्या पब संदर्भात पहिला निर्णय घेतला, ज्यामध्ये पुण्यातले पब फक्त रात्री 1:30 पर्यंत सुरू राहतील असं म्हटलं गेलंय। त्याच पद्धतीने जो कोणी या नियमांचं पालन करणार नाही त्याने कारवाईसाठी तयार राहावं असा सज्जड दम देखील त्यांनी भरलाय। याशिवाय ज्या पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदावर 5 वर्षांपेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं। या 2 निर्णयानंतर त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर गजानन मारणे, बाबा बोडके आणि निलेश घायवळ यासह अनेक जणांची ओळख परेड करण्यात आली। शहरातला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, नवीन पोलीस आयुक्तांना संपूर्ण शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती असावी या हेतूने सगळ्या गुन्हेगारांची आज ओळख परेड करण्यात आली। पोलीस आयुक्तांकडून पोलीस अधिकाऱ्यांना आधीच तशा सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार पोलीस आयुक्तालयात आज सगळ्या गुन्हेगारांना हजर करण्यात आलं। या गुन्हेगारांची माहिती आपल्याला असावी, तसेच भविष्यातील कारवाई कशी असेल, जे गुन्हे प्रलंबित आहेत त्याबाबतची पुढची प्रक्रिया कशी असावी यासाठी गुन्हेगारांची ओळख परेड आज पुण्यात करण्यात आली। पुणे शहरात सक्रिय असणाऱ्या टोळ्यांची साखळी तोडणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठीच पोलिसांकडून आता कारवाई सुद्धा केली जाते। पण आज सगळ्या गुंडांना एकत्रित बोलवल्यानंतर पुणे पोलिसांनी काय केलं, तर पुणे पोलिसांनी आज जवळजवळ 200 ते 300 गुंडांना पोलीस मुख्यालयाच्या आवारात बोलवलं होतं। त्यातले काही गुंड हे अगदी सराईत होते, काही अट्टल गुन्हेगार होते, तर काही भुरटे चोर देखील होते, काही गंभीर गुन्ह्यातले गुन्हेगार होते, तर काही तडीपार गुंड देखील होते। या सगळ्यांचीच आज पोलीस मुख्यालयात परेड करण्यात आली। एरवी रुबाबात असणारे गुंड आज पोलिसांसमोर मात्र शांतपणे उभे होते। माध्यमांचे कॅमेरे त्या सगळ्यांना टिपत होते। पोलीस आयुक्तांनी बोलवल्यानंतर बरेच गुंड मान खाली घालून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उभे होते। या सगळ्या गुंडांना आयुक्तालयाच्या मैदानावर उभं करण्यात आलं। त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्राईम ब्रँचचे अमोल शेंडे हे प्रत्येक गुन्हेगाराकडे गेले, प्रत्येकाच्या नावावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली। त्यांनी गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावर रील्स न बनवण्याची त्यांना समज देखील देण्यात आली। दहशत निर्माण होईल असं कोणतंही कृत्य गुन्हेगारांकडून केले जाऊ नये अशी तंबी सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आली। तसंच यावेळी गुन्हेगारांनी सुद्धा आपण कोणतेही रील्स बनवणार नाही, कोणताही गुन्हा आपल्याकडून होणार नाही अशी कबुली पोलिसांना दिली असं सांगण्यात येत आहे। थोडक्यात काय तर आपल्या दबंगगिरीनं अगदी दाऊदच्या मॅच फिक्सिंगचं रॅकेट उघडकीस आणणाऱ्या अमितेश कुमारांनी आपलं पुण्यामध्ये जॉईनिंग होताच पुण्यातल्या गुंडांना रडारवर घेतलंय आणि यामुळेच त्यांच्या आजच्या दबंगगिरीची चर्चा ही महाराष्ट्रात होतीये। पण आगामी काळात त्यांच्या या कृतीचा पुण्यातले गुन्हेगारी रोखण्यामध्ये कसा फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला अमितेश कुमार आणि आज त्यांनी गुंडांच्या घेतलेल्या परेडबाबत नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा।